मंडळी, उन्हाळा चालू झालेला आहे. बाजारामध्ये मस्त हिरव्यागार कैऱ्या मिळत आहेत. याच हिरव्यागार कैऱ्यांपासून आंबट, गोड, तिखट चवीचा रसरशीत असा मेथांबा कसा करायचा हे आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत. रेसिपी खूप सोपी आहे, तेव्हा पटकन रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे. आता इथे मी 4 छोट्या कैऱ्या घेतलेल्या आहेत. त्या स्वच्छ धुवून चांगल्या कोरड्या करून घेतल्या आणि आता ह्याची सालं काढून ह्याचे मी बारीक काप करत आहे. हे बघा, इथं मी जशी दाखवली आहे ना तशी आपल्याला कैरीचे काप करायचे आहेत. खूप जाड नाही, अगदी पातळ नाही किंवा अगदी बारीकही नाही. ही अशी कैरी चिरल्यामुळे नंतर ती लवकर शिजते आणि आपला मेथांबा चांगला होतो. पदार्थाची चव आपण तो पदार्थ कसा चिरतो ह्याच्यावर सुद्धा अवलंबून असते बरं का. आता कढईमध्ये तेल गरम केलं, त्यात मोहरी घातली. मोहरी तडतडल्यावर हिंग घालायचे आहे. हिंग एक अर्धा चमचा घालायचं. हिंग ह्यामध्ये जास्त लागते. आणि अर्धा चमचा हळद घालायची. आता यामध्ये साधारण 1 मोठा चमचा मेथी दाणे तळून घ्यायचे आहेत. पहिला मेथी दाणे तेलात चांगले तळून घ्यायचे. मेथी दाण्यांमुळे आपला मेथांबा मस्त खमंग होतो. आता आपण जे बारीक केलेले कैरीचे काप आहेत ते यामध्ये घालून परतून घेऊया. अशीच कैरीची चटकदार चटणी कशी करायची ह्याची रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर शेअर केलेलीच आहे. तसेच कैरीपासून केला जाणारा साऊथ इंडियन भाताचा प्रकार चित्रान्ना, त्याची रेसिपीसुद्धा आम्ही शेअर केलेली आहे. दोन्ही रेसिपी बघितली नसेल तर नक्की बघा, त्याच्या लिंक मी शेअर करतच आहे. आता कैरी परतल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि लाल तिखट घालायचे. लाल तिखट इथं मी 1 चमचा बेडगी मिरचीचे वापरले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. बघा, कैरी इथं व्यवस्थित शिजली आहे. आता 1 वाटी कैरीचे काप असल्यावर 1 वाटी बारीक चिरलेला गूळ लागतो. कैरीच्या आंबटपणानुसार गूळ कमी जास्त करावा. जर तोतापुरी कैरी घेतली असेल तर गूळ ह्यापेक्षाही कमी, साधारण अर्धा ते पाऊण वाटी लागतो. तुम्ही कैरीच्या आंबटपणानुसार गूळ कमी जास्त करू शकता. आता साधारण 2 मिनटं आपल्याला हे मिश्रण चांगले शिजवून घ्यायचे. सगळे जिन्नस छान एकजीव झाले पाहिजेत. मग आपला मेथांबा तयार आहे. आंबट, गोड, तिखट चवीचा हा चटकदार मेथांबा नक्की करून बघा. आणि हो मंडळी, असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्थ राहा आणि स्वस्थ राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा. त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशाच छान छान जुन्या पारंपरिक रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर दाखवत असतो. धन्यवाद.